वेलकम विद्यार्थी मित्रांनो. UPSC MPSC हब या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण लक्ष UPSC प्रिलिम्स 2026 मेंटरशिप प्रोग्राम याच्या डिटेल्स जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहोत. या मेंटरशिप प्रोग्रामचा एजेंडा असा आहे की तुम्हाला एक स्ट्रक्चर्ड फेज वाईज प्लॅन देऊन डेली टार्गेट्स आणि टेस्टची प्रॅक्टिस करून घेऊन तुम्हाला UPSC प्रिलिम्स 2026 क्लिअर करण्यामध्ये हेल्प करणे हे या प्रोग्रामचं एजेंडा आहे. तर चला आपण प्रोग्रामचे डिटेल्स समजून घेऊया. हा जो प्रोग्राम आहे हा 3 फेजमध्ये आहे. फेज 1, फेज 2, फेज 3. आपला प्रोग्राम 26 जानेवारी पासून स्टार्ट होतोय. फेज 1 26 जानेवारी टू 29 मार्च पर्यंत आहे. सेकंड फेज 30 मार्च टू 17 मे पर्यंत आहे आणि थर्ड आणि फायनल फेज हा एक्झामच्या 1 वीक पहिले म्हणजे 18 मे टू 23 मे या पिरियडमध्ये आहे. आपल्या सर्वांना माहितीच आहे की 24 मे 2026 संडेला आपला UPSC प्रिलिम्स 2026 चा पेपर राहणार आहे. त्याच्या पहिले आपण 3 फेजमध्ये हा प्रोग्राम चालवणार आहोत आणि याच्यामध्ये फुल प्रूफ प्रिपरेशन आणि एक्झिक्युशनवरती आपला फोकस राहील. आता या प्रोग्रामचे काही फीचर्स लक्षात घेऊया. प्रत्येक सब्जेक्ट कव्हर करण्यासाठी लागणारा जो सोर्स आहे याच्यामध्ये तो मेन्शन करण्यात येईल आणि त्याच्या PDFs एका प्रायव्हेट ग्रुपमध्ये शेअर करण्यात येईल. ठीक आहे. त्याच्यासोबतच तो सब्जेक्ट कसा कव्हर करायची त्याची स्ट्रॅटेजी देखील समजून सांगण्यात येईल. CSATचा सिलेबस कसा कव्हर करायचा ते देखील याच्यामध्ये सांगण्यात येईल. त्याच्याशी रिलेटेड व्हिडिओज तुम्हाला प्रायव्हेट ग्रुपवरती शेअर केले जातील. त्याचसोबत डेली 50 क्वेश्चनची टेस्ट ही फेज 1 मध्ये घेतली जाईल. याच्यामध्ये टेस्टचे क्वेश्चन्स, त्याचे सोल्युशन्स हे तुम्हाला डेली सॉल्व्ह करायला लागतील, सोल्युशन्स वाचायला लागतील. याच्यामध्ये मेन हे आहे की डेली टेस्ट तर आहेतच, त्याच्यासोबतच 10 GSच्या आणि 10 CSATच्या सेक्शनल टेस्ट आहेत फेज 1 मध्ये, जे प्रत्येक संडेला होतील. मॉर्निंगला ऑफिशियल UPSC टायमिंगमध्ये तुम्ही एक GSचा पेपर देसाल, नंतर एक CSATचा पेपर देसाल, नंतर त्याचं सोल्युशन्स वगैरे वाचून त्याचं एक डिटेल एनालिसिस तुम्हाला करायला आम्ही शिकवू. त्याचसोबतच फेज 2 मध्ये इम्पॉर्टंट आणि रिपीटेड थीम्स जे आहेत त्याच्यावरती लेक्चर्स घेण्यात येतील. फेज 2 मध्ये त्या इम्पॉर्टंट थीम्स ज्याच्यावरती UPSC मल्टिपल टाइम्स प्रिलिम्समध्ये क्वेश्चन विचारते अशा थीम्स तुम्हाला सांगितल्या जातील आणि त्याच्यासाठी तुम्हाला त्याची लिस्ट, त्याची प्रायोरिटी ऑर्डर देखील तुम्हाला देण्यात येईल. फेज 2च्या दरम्यान तुमच्याकडनं 12 फुल लेंथ टेस्ट सॉल्व्ह करून घेण्यात येतील. त्याच्यामध्ये 6 ते UPSCच्या रिलेव्हंट आणि एकदम UPSC स्टाईलचे पेपर्स बनवतात असे 6 कोचिंगच्या टेस्ट राहतील आणि 6 पास्ट UPSC पेपर्स राहतील. पास्ट UPSC पेपर्स याच्यासाठी की फेज 2 आणि फेज 3 टाइममध्ये आपल्याला परत UPSC क्वेश्चन कसे फ्रेम करते त्या माइंडसेटमध्ये जायचं असते. त्याच्यामुळे हे पास्ट पेपर आपण फुल लेंथ टेस्ट म्हणून देखील देऊया. ठीक आहे. फुल लेंथ टेस्ट डिटेल अनालिसिस, सेक्शनल टेस्ट डिटेल अनालिसिस झाल्यानंतर जे मिस्टेक्स, जे इश्यूज, जे प्रॉब्लेम्स तुम्ही फेस करसाल त्याला सॉल्व्ह करण्यासाठी पर्सनलाइज गाईडन्स आणि मेंटरशिप ही माझ्याकडनं तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येईल. तुमचा स्कोर कसा इम्प्रूव्ह करता येईल, त्याच्यासाठी काय करावं लागेल ऑन अ डेली बेसिस, ऑन अ वीकली बेसिस, तर ते तुम्हाला सांगण्यात येईल. ज्या रिक्वायर्ड PDFs आणि करंट अफेअर व्हिडिओ जिथून करंट अफेअर कव्हर करायचं आहे हे प्रायव्हेट ग्रुपमध्ये शेअर करण्यात येईल. आता आपण डिटेलमध्ये हे फेजेस समजून घेऊया. फेज 1 26 जानेवारी म्हणजे रिपब्लिक डेला स्टार्ट होतोय, तर तो 29 मार्च पर्यंत आहे. प्रत्येक सब्जेक्ट याला 1 वीकचा टाइम दिला आहे. पहिला सब्जेक्ट पॉलिटी, मग जिओग्राफी अँड मॅपिंग, नंतर एन्व्हायरमेंट अँड मॅपिंग, इकॉनॉमी, एन्शियंट अँड मिडेवल, आर्ट अँड कल्चर, मॉडर्न हिस्ट्री, IR, सायन्स अँड टेक. जर तुम्हाला वाटत असेल की काही सब्जेक्ट्सला मला जास्त टाइम पाहिजे, काही सब्जेक्टला मला कमी टाइम पाहिजे, फॉर एक्झाम्पल एन्शियंट मिडेवल, आर्ट अँड कल्चर माझं एका वीकमध्ये होते, पण इकॉनॉमीला मला 2 वीक्स पाहिजे, तर तशा प्रकारे पर्सनलाइज प्लॅन तुम्हाला क्रिएट करून सुद्धा देण्यात येईल. हे सब्जेक्ट कसे कव्हर करायचे, यांच्या टेस्ट कुठल्या द्यायच्या, हे सगळं ग्रुपवरती सांगण्यात येत जाईल. त्याच्याशी रिलेटेड सेशन्स देखील घेण्यात येतील. आता आपण फेज 1 मध्ये ज्या 10 GS आणि CSAT सेक्शनल टेस्ट आहेत, त्याचा मागचा जो एम आहे तो लक्षात घेऊया. हे सब्जेक्ट वाईज टेस्ट राहतील. फर्स्ट याचा एम आहे की जे तुम्ही रीड करताय त्याच्याने तुमचं नॉलेज टेस्ट आपण करू आणि तुम्ही किती % सब्जेक्ट कव्हर करता आहे ते आपण इथे टेस्ट करणार आहोत. त्याच्यासोबतच जेव्हा तुम्ही डेली टेस्ट आणि सेक्शनल टेस्ट लिहिसाल तेव्हा तुम्हाला तुमचे मिस्टेक्स दिसतील आणि तुमचे वीक एरियाज कळतील. हे मिस्टेक्स आणि वीक एरियाज तुम्हाला फेज 2च्या रिव्हिजनमध्ये याच्यावरती आणि जे इम्पॉर्टंट थीम्स तुम्हाला सांगण्यात येतील याच्यावरती तुम्हाला त्यावेळेस फोकस करायचा आहे. सोबतच जेव्हा तुम्ही हे सेक्शनल टेस्ट आणि डेली टेस्ट देसाल, जे तुमचे स्ट्रॉंग एरियाज आहेत ते अजून स्ट्रॉंग होतील. ठीक आहे. डेली टेस्ट आणि सेक्शनल टेस्टमध्ये जे पण क्वेश्चन्स तुमचे चुकतील, तर त्याच्यासाठी मी रेकमेंड करेल की तुम्ही एक नोटबुक बनवा. त्याच्यामध्ये तुमचे हे मिस्टेक्स तुम्ही एकदम शॉर्टमध्ये ॲज अ शॉर्ट नोट तुम्ही ते लिहून ठेवा. म्हणजे ह्या मिस्टेक्स तुमच्या परत पुढच्या टेस्टमध्ये किंवा फुल लेंथ टेस्टमध्ये किंवा ॲक्चुअल पेपरमध्ये होणार नाही. याचा बेनिफिट काय आहे की तुमची ॲक्युरसी ही वाढेल. ठीक आहे. तर हे झालं फेज 1चं. त्याच्यानंतर आपला फेज 2 चालू होतो. फेज 2 मध्ये फास्ट रिव्हिजन आणि फुल लेंथ टेस्ट चालू राहतील. फास्ट रिव्हिजन मध्ये आपण काय करणार आहोत, जे इम्पॉर्टंट थीम्स आणि प्रायोरिटी एरिया UPSC मल्टिपल टाइम्स त्या एरियाजमधून क्वेश्चन विचारते त्या एरियाजवरती आपण फोकस करणार आहोत. ते कुठले, त्याच्यासाठी सेशन्स घेण्यात येतील, त्याची PDF तुम्हाला ग्रुपवरती शेअर करण्यात येईल. त्याच्यासोबतच ज्या फुल लेंथ टेस्ट आहेत त्या आपण घेणार आहोत. इम्पॉर्टंट थीम्स नंतर जे वीक एरिया आणि मिस्टेक्स तुम्ही फेज 1 मध्ये केल्या त्याच्यावर देखील आपण लक्ष देऊन ते प्रॉपरली स्टडी करणार आहोत.
आता या फेज 2 मध्ये फुल लेंथ पेपर सॉल्व्ह करण्याचे जे टेक्निक्स असतात, फॉर एक्झाम्पल टॉपर्स सांगतात त्यांच्या व्हिडिओजमध्ये की आम्ही 3 राउंडमध्ये पेपर सॉल्व्ह केला, आम्ही 2 राउंडमध्ये पेपर सॉल्व्ह केला. तर हे कसं करायचं? कुठला पेपर 2 राउंडचा पेपर असतो, कुठला राउंड 3 राउंडमध्ये करण्यासारखा पेपर असतो, त्यांना कसं करायचं, त्यांना प्रायोरिटी वाईज सब्जेक्ट कसे हँडल करायचे, याचे सेशन्स देखील फेज 2 मध्ये होतील. त्याच्यासोबतच जे मार्केटमध्ये यूपीएससीच्या टिप्स आणि ट्रिक्स म्हणून व्हिडिओ चालतात, तर ते टिप्स आणि ट्रिक्स नसून एक एमसीक्यू सॉल्व्हिंग ऍप्टिट्यूड असतो. तर यूपीएससीचे क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करायचे, ज्याच्याबद्दल तुम्ही 50-50 ऑप्शनमध्ये तुम्ही अडकला आहात किंवा तुम्हाला क्वेश्चनचा आयडिया नाही आहे किंवा तुम्हाला आठवत नाही आहे, त्या एलिमिनेशन टॅक्टिक्स वापरून तो ऍप्टिट्यूड कसा डेव्हलप करायचा, तो आपण फेज 2 मध्ये शिकणार आहोत. तर फेज 2 मध्ये आपला फोकस प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स वरती राहील, इम्पॉर्टंट थीम्स वरती राहील आणि जे तुमचे फेज 1 मध्ये तुम्ही वीक एरिया शोधून काढसाल ते वीक एरियाज वरती राहील. हा एक पर्सनलाइज प्रोग्राम आहे. याच्यामुळे तुमचे तुमचे वीक एरियाज, तुमचे स्ट्रॉंग एरियाज तुम्हाला या फेजेस मध्ये रिअलाइज होतील आणि त्याच्यावर तुम्ही काम करून ते स्ट्रॉंग करण्यावरती फोकस करता. आता काही विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल की फक्त 12 फुल लेंथ टेस्ट का? बाकी कोचिंग इन्स्टिट्यूट तर 24, 40, 60 असे फुल लेंथ टेस्ट घेतात. तर यूपीएससी एमपीएससी हब या प्लॅटफॉर्मचा नेहमीच फोकस हा क्वालिटीवर राहिला आहे क्वांटिटीपेक्षा. ठीक आहे. फक्त मल्टिपल नंबर ऑफ टेस्ट देणे इम्पॉर्टंट नाही आहे. प्रत्येक टेस्ट जे तुम्ही देता तिचं डिटेल्ड अनालिसिस करून काय आपले स्ट्रॉंग एरियाज आहेत, काय आपले वीक एरियाज आहेत, त्याचा अनालिसिस करून त्याच्यावरच्या काम करून त्याची स्ट्रॅटेजी बनवणे, नंतर ती स्ट्रॅटेजी तुमच्या डेली प्लॅनमध्ये एक्झिक्यूट करणे, हे फुल लेंथ टेस्टचं ऍक्च्युअल पर्पज आहे. तर त्याच्यामुळे आपण 6 कोचिंगच्या फुल लेंथ टेस्ट आणि 6 पार्शियल पेपर्स 2019 टू 2025 हे सॉल्व्ह करणार आहोत. याच्यात तुमचे सगळे जे मिस्टेक्स असतील, वीक एरिया, स्ट्रॉंग एरियाज ते फाइंड आउट करणार आहोत. त्याच्याशी रिलेटेड जे अनालिसिस टेक्निक आहे ती तुम्हाला शिकवली जाईल आणि याचा जो तुम्हाला बेनिफिट राहील, तर तुमचा लास्ट सेकंड फेजच्या एंडमध्ये तुम्ही रेडी राहाल की माझा पेपर अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजी काय आहे, तर ते तुमची इथे क्लिअर राहील. तर हा झाला फेज 2. आता आपण फेज 3 कडे वळूया. फेज 3 हा फायनल रिव्हिजन आहे. हा यूपीएससी 2026 प्रिलिम्सच्या पहिलेचा लास्ट वीक आहे. इथे आपल्याला कुठलीही टेस्ट द्यायची नाहीये. आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, त्याच्यानंतर प्रत्येक दिवस एक सब्जेक्ट रिवाइज करायचा आहे आणि त्याच्यासोबत त्याचा रिस्पेक्टिव्ह करंट अफेअर्स रिवाइज करायचा आहे. त्याच्यासोबतच फॅक्ट्स आणि मिस्टेक नोटबुक जी मी तुम्हाला फेज 1 पासून मेंटेन करायला लावेल, ते मिस्टेक्स तुम्हाला रिवाइज करायचे आहेत. त्याच्यासोबतच आपण ज्यावेळेस सीसॅट कव्हर करू, त्याचे व्हिडिओज बघू, त्याची प्रॅक्टिस करू, तर त्याच्यासोबतच आपल्याला सीसॅटची एक फॉर्म्युला शीट बनवायची आहे. ती डेली मध्ये कशी बनवायची मी तुम्हाला सांगेलच. तर ती फॉर्म्युला शीट आणि एक फायनल प्रॅक्टिस म्हणून प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आपल्याला त्यावेळेस करत राहायचे आहेत. त्याच्यासोबतच जे फॅक्च्युअल मॅपिंग रिव्हिजन असते त्या टाइम या वीकमध्ये करायचं आहे. या वीकमध्ये एकदम जास्त स्ट्रेस घ्यायचा नाही आहे, कारण की आपल्याला फायनल डे मध्ये एकदम चांगलं परफॉर्म करायचं आहे. हा वीक कसा हँडल करायचा याच्यासाठी 17 मेला एक स्पेशल सेशन देखील घेण्यात येईल. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची जी स्ट्रॅटेजी आहे, सगळं आहे ते रिफाईन करून सगळं प्रॉपरली तुम्हाला कसं पेपरच्या दिवशी कसं एक्झिक्यूट करायचं ते सगळं सांगण्यात येईल. आता या प्रोग्रामचं कमिटमेंट काय आहे? तर तुम्हाला लक्षात घ्या की तुम्हाला जीएस साठी 5+ अवर्स पर डे हे द्यावे लागतील. याच्यामध्ये आपण त्या जीएसचं पर्टिक्युलर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स करू. त्याच्यानंतर त्या टॉपिक्स जे डेली टॉपिक्स ग्रुपवरती मेन्शन करण्यात येतील, ते तुम्हाला डेली ते कन्सिस्टंटली हार्ड वर्क करून ते कव्हर करायचे आहेत. त्याच्यासोबतच 90 टू 120 मिनिट्स, ज्यांचं सीसॅट खूप वीक आहे त्यांना 2 घंटे, नाही तर 90 मिनिट्स तुम्हाला आफ्टरनूनमध्ये, दुपारच्या वेळेस ज्यावेळेस ऍक्च्युअल सीसॅटचा पेपर होतो त्याच वेळेस आपल्याला सीसॅट करायचा आहे. याच्यामध्ये वीक असा डिवायडेड राहील की 2 दिवस तुम्ही रीडिंग कॉम्प्रिहेन्शन करसान, 2 दिवस क्वांट करसान, 2 दिवस तुम्ही लॉजिकल रिझनिंग करसान. म्हणजे एका प्रकारे तुम्ही तिन्ही सेक्शन्स जे प्रायोरिटी एरियाज आहेत त्याच्यानुसार प्रिपेअर करसाल. काही पण सुटलेलं राहणार नाही. दिवसातला 1 घंटा हा तुम्हाला करंट अफेअर्स रिव्हिजन साठी यूज करायचा आहे. याच्यासाठी जे सोर्स राहील ते ग्रुपवरती तुम्हाला देण्यात येतील. त्याच्यासोबतच रात्री 1 घंटा तुम्हाला रिव्हिजनसाठी द्यायचा आहे की दिवसभरामध्ये आपण काय केलं आहे. ठीक आहे. त्याचसोबत दिवसा तुम्हाला 60 टू 90 मिनिट्स जी डेली टेस्ट जी 50 क्वेश्चन्सची राहील ती सॉल्व्ह करण्यासाठी काढायचं आहे. 60 मिनिट्समध्ये ही टेस्ट सॉल्व्ह झाली पाहिजे. त्याच्यानंतर जे क्वेश्चन्स तुम्हाला आले नाहीत त्याचं सोल्युशन वाचायचं आणि जे क्वेश्चन्स तुमचे चुकले त्या मिस्टेक्स तुम्हाला नोट डाऊन करायचे आहे तुमच्या मिस्टेक्स नोटबुकमध्ये. याच्या थ्रू तुम्हाला जे वीक एरियाज आहेत तुमचे ते समजून येतील आणि फेज 2 मध्ये तुम्ही मग ते वीक एरियाजवरती रिव्हिजन करू शकता. सेक्शनल टेस्ट आणि फुल लेंथ टेस्ट झाल्यानंतर त्याचं डिटेल अनालिसिस आपण लाईव्ह सेशनमध्ये घेणार आहोत. तर तुमच्या झालेल्या मिस्टेक्स, तुम्हाला आलेले प्रॉब्लेम्स, इश्यूज ते कशा प्रकारे सॉल्व्ह करता येतील याच्यासाठी हे सेशन राहील. ठीक आहे. फायनल रिव्हिजन मी तुम्हाला सांगितलं 18 टू 23 मे हे राहील. एक्झाम डे पण आपला मेन्शन्ड आहेच. आता हा प्रोग्राम कोणी जॉईन करायचा आहे? जे विद्यार्थी कमिटेड आहेत प्रिलिम्स 2026 क्लिअर करण्यासाठी, त्यांनीच हा एक्झाम प्रोग्राम जो आहे तो जॉईन करायचा. कारण की याच्यात 10+ अवर्सचा हार्ड वर्क आणि डिसिप्लिन हे लागणार आहे. डेली प्लॅन्स, डेली टार्गेट कंप्लीट केले त्यावेळेसच तुम्हाला ही इम्प्रूव्हमेंट दिसून येईल. ठीक आहे. काही हेल्थ इश्यूजमुळे किंवा ट्रॅव्हल कन्सर्न्समुळे जर तुमचा सब्जेक्ट थोडा बहुत कव्हर करण्याचा राहिला तर ते राहू देऊन सुद्धा तुम्हाला प्रिपेअर जर रेग्युलरली इम्प्रूव्ह करायचं असेल तर तुम्हाला टेस्टला घाबरून चालणार नाही. तुम्हाला डेली आणि वीकली जे टेस्ट आहेत ते रेग्युलरली द्यावे लागतील. त्याच वेळेस तुमचं इम्प्रूव्हमेंट जे एक्झिक्युशन आहे ते इम्प्रूव्ह होईल. आता कुठलंही कोचिंग असं म्हणणार नाही की हा प्रोग्राम जॉईन करू नका म्हणून, पण यूपीएससी एमपीएससी हब इथे आपण एकदम पारदर्शक व्यवहार ठेवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो. तर ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत एकदाही प्रिलिम्सचे सब्जेक्ट जे आहेत ते वाचलेले नाहीयेत, ते त्या विद्यार्थ्यांनी हा प्रोग्राम जॉईन करू नये.
कारण की हा प्रोग्राम हा एक डायरेक्टेड फोकस प्रोग्राम आहे. याच्यामध्ये तुम्हाला स्वतः मेहनत करायची आहे आणि कन्सिस्टंटली मेहनत करायची आहे. जे हार्डवर्क कन्सिस्टंटली करण्यासाठी रेडी नसतील, एक हप्ता अभ्यास केला, एक हप्ता बाहेर फिरायला गेले, प्रिलिम्सच्या पहिले 1 महिना पहिले तुम्ही बाहेर फिरायला जातात, असे विद्यार्थी या प्रोग्रामसाठी बनलेले नाही आहेत. त्याचसोबत ज्यांनी युपीएससी मेन्सचं प्रिपरेशन व्यवस्थितपणे जर केलेलं नसेल, ॲटलीस्ट एकदा सगळे मेन्सचे सब्जेक्ट ऑप्शनल ऐसे एथिक्स केलेलं नसेल, त्यांनी माझ्या रिकमेंडेशननुसार इथे हा प्रोग्राम जॉइन नाही करायला पाहिजे. बेसिकली त्यांनी 2027च्या प्रिलिम्सवर फोकस केलं पाहिजे. कारण प्रिलिम्स आणि मेन्सच्या मधात फक्त 89 डेजचा पिरियड आहे आणि याच्यामध्ये 1750 मार्क्सच्या मेन्सचं प्रिपरेशन चांगल्या प्रकारे होऊ शकत नाही आणि मग तुम्ही त्या विशियस सायकलमध्ये अडकून राहता. ठीक आहे. तर जे विद्यार्थी कमिटेड आहेत, हार्डवर्क आणि डिसिप्लिन करायला डेली लेव्हलवरती रेडी आहेत, कन्सिस्टन्सी त्यांना हे करायची आहे आणि टेस्टला घाबरून न जाता डेली, वीकली टेस्ट देण्यासाठी जे तयार आहेत, त्यांनीच हा प्रोग्राम जॉइन करावा अशी माझी इच्छा आहे. त्यावेळेसच ते याचा पूर्णपणे फायदा घेऊ शकतील. आता याचं एनरोलमेंट आणि फीस बद्दल डिस्कस करूया. लक्ष यूपीएससी प्लस 2026 मेंटरशिप प्रोग्राम हा एक मेंटरशिप ड्रिव्हन एक्झिक्युशन प्रोग्राम आहे. हा कंटेंट हेवी क्लास प्रोग्राम नाही आहे. जिथे जे वीक एरियाजवरती तुम्हाला क्लासेसची रिक्वायरमेंट आहेत, त्यांच्याशी रिलेटेड लेक्चर्स तुम्हाला मिळतील. ते वीक एरियाज आणि मिस्टेक्स इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी जे स्पेशल सेशन्सची गरज आहे, ते स्पेशल सेशन्स मी स्वतः घेईल. ठीक आहे. तर हा प्रोग्राम जे सीरियस ॲस्पिरंट आहेत, पण ज्यांना डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी ठेवण्यासाठी डिफिकल्टी येते, तर त्यांच्यासाठी हा एक्झिक्युशन प्रोग्राम आहे. या प्रोग्रामचं स्ट्रक्चर असं आहे की हे 999 पर मंथ याची फीज आहे किंवा पूर्ण जानेवारी टू मे हा जो प्रिलिम सायकल्स आहे याचं वन टाइम पेमेंट करून तुम्ही 3499 मध्ये हा पूर्ण प्रोग्राम एनरोल करू शकता. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या फेजेसचा प्लॅन, त्यांच्या टेस्ट, अॅनालिसिस फ्रेमवर्क आणि मेंटरशिप सपोर्ट हा पूर्णपणे प्रिलिम्स 2026 पर्यंत राहील. हा प्रोग्राम जॉइन करण्यासाठी तुम्हाला लक्ष यूपीएससी 2026 हा मेसेज या नंबरवरती 93 715 77 119 9371577119 याच्यावरती लक्ष यूपीएससी 2026 असा मेसेज तुम्हाला करायचा आहे. पेमेंट्स आणि अदर डिटेल्स आणि ही पीडीएफ जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्याच्यासाठी तुम्ही याच्यावरती मेसेज करू शकता आणि हा प्रोग्राम जॉइन करू शकता. एकदा तुम्ही प्रोग्राम जॉइन केला की तुम्हाला लगेचच डेली प्लॅन शेअर करण्यात येतील. एका सेपरेट टेलिग्राम ग्रुपमध्ये तुम्हाला ऍड करण्यात येईल. सोर्स लिस्ट सब्जेक्टची जी आहे ती सांगण्यात येईल. डेली टेस्ट आणि त्याचं सेक्शनल टेस्टसाठी जो अॅनालिसिस चार्ट राहील तो शेअर करण्यात येईल. प्रायव्हेट मेंटरशिप ग्रुपसाठी तुमचा ऍक्सेस तुम्हाला देण्यात येईल. एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, यूपीएससी प्रिलिम्स हे मोटिवेशनने क्लिअर होत नाही, कन्सिस्टंट एक्झिक्युशनने क्लिअर होते. ठीक आहे. आणि हा जो लक्ष्य प्रोग्राम आहे हा तुम्हाला एक स्ट्रक्चर देतो, 3 फेज स्ट्रक्चर. तुम्हाला डेली अकाउंटेबिलिटीसाठी टेलिग्राम ग्रुप देतोय, जे तुम्हाला टार्गेट्स येतील आणि तुम्ही डेली वरती काय कव्हर केलं ते तुम्हाला रोज लिहून टाकावं लागेल. त्याच्यासोबतच ते कव्हर करत असताना यूपीएससीची डिमांड काय आहे प्रिलिम्सची त्याच्याबद्दल तुम्हाला क्लॅरिटी देते. हे क्रिटिकल मंथ्स जे आहेत पुढील ते तुमचे वेस्ट न जाता एक स्ट्रक्चर, डिसिप्लिन आणि डायरेक्टेड आणि कन्सिस्टंट वे मध्ये तुम्हाला जर यूपीएससी प्रिलिम्स सिरियसली प्रिपेअर करायचं असेल तर तुम्ही यूपीएससी एमपीएससी हबच्या लक्ष मेंटरशिप प्रोग्राम मध्ये जॉईन व्हा आणि तुमचं जे प्रिलिम्स मधलं सिलेक्शन आहे ते फायनल करा. आय होप या प्लॅनने तुम्ही क्लिअर करसाल आणि यावेळी यूपीएससी मेन्स 2026 लिहिण्यासाठी तुम्ही पात्र ठरसाल. सो थँक्यू. लाईक आणि शेअर करा व्हिडिओला. यूपीएससी एमपीएससी हब या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचं टेलिग्राम चॅनल यूपीएससी एमपीएससी हब ऑफिशियल हे टेलिग्राम चॅनल देखील तुम्ही जॉईन करू शकता. प्रोग्राम एनरोलमेंटचे डिटेल्स तुम्हाला मी व्हिडिओच्या मधात सांगितले आहेतच, तर त्या तुम्ही फॉलो करा आणि लवकरात लवकर प्रोग्राम जॉईन करा. 26 जानेवारी पासून आपला हा प्रोग्राम स्टार्ट होतो आहे. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो.